जे जांभळे साहेब सुरुवातीपासून ते मेगा फायनल पर्यंत प्रत्येक खेळाडूंसाठी एक खास बक्षीस लावलंय. 50 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की स्वतःच्या आवडीच्या खेळाडू किंवा संघावर पारितोषिके लावतात, पण यावेळी सर्वांसाठी पारितोषिक खुलं केलेत. आणि त्यांचा ATMचा पिन नंबर आहे 50. या दरम्यान मोठी अपील केली आहे. असं वाटत होतं काही वेळेस चित्र वाईटच्या स्वरूपात असू शकतं, पण योग्य डिसिजन पंचांच्या माध्यमातून येतोय तो डॉट बॉल. डॉट बॉलने धावसंख्या स्थिर 1 या आकड्यावर. सेमीफायनल 1ची ही लढत. ओ चालेल अचित, या तुम्ही. चांगला प्रयत्न तुमच्या टीमने केला. शेवटच्या क्षणी चेंडू षटकार आला आणि सामना गमावा लागला. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट होते. याच दरम्यान चांगली गोलंदाजी. मी तरी म्हणे 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर बिनबाद 3. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि दोन्ही सामनावीर मिळालेले खेळाडू एकमेकांसमोर आता उभे आहेत. तुम्ही पाहू शकता नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील सामनावीराचा पुरस्कार घेतलेला खेळाडू नाही आहे का विशाल. स्ट्रायकिंग एंडला रुपेश आहेत, त्यांना सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे. गोलंदाज आशिष आहेत, त्यांना देखील पुरस्कार मिळाला आहे. यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. स्लो ऑफ ब्रेक टाकलाय. फलंदाजाला चेंडू समजला नाही. येतोय तो डॉट बॉल. आणि याच दरम्यान तुम्ही पाहू शकता आमचा महिला वर्ग सुद्धा इथे सामना पाहण्यासाठी आलेले आहेत. तर त्यांचं सुद्धा देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आमचे प्रचंड महिला वर्ग इथे येत असताना अंतिम टप्प्यामध्ये आता सामना आलेला आहे. तुम्ही पाहू शकता आता सेमीफायनल 1ची ही लढत, उपांत्य फेरीतील ही पहिली लढत आहे. तुम्ही पाहू शकता डॉट बॉल. धावसंख्या झाली ती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3. अकुट टप्प्याचा चेंडू पूल केलाय, त्याला हुक केलाय. पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून एक धाव तर निश्चितच मिळाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न का पाहावा लागेल. मिळते ती 2 धावा. 2 धावसंख्या पुढे जात असताना 5 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर 5 बिनबाद 5. चांगली गोलंदाजी होते. एक चेंडू गोलंदाजच्या खात्यामध्ये राहतो, दुसरा चेंडू दुहेरी धाव येते. पुन्हा एकदा डॉट बॉल आला, पुन्हा एकदा 2 दुहेरी धाव आले. म्हणजे चित्र असं दिसतंय, एकदा गोलंदाजीच्या मार्कवर चेंडू राहतो, एकदा फलंदाजाच्या मार्कवर चेंडू राहतोय. 5 चेंडू 5 धावा झालेल्या आहेत. रुपेश यांच्याकडे क्षमता आहे, ताकद आहे, नजाकत आहे. कधी चेंडूला सीमारेषेच्या बाहेर ओलांडण्यासाठी अजून एका सन्मानित व्यक्तिमत्व आमच्या दिशेने येत असताना वेलकम दादा. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं देखील सहर्ष स्वागत. शेवटचा बॉल, शॉर्ट पिच बॉल, हुक केलाय. पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल. सीमारेषेच्या बाहेर गोल, षटकार. डीजे आणि आमच्या मान्यवरांचं स्वागत देखील षटकाराने केलंय रुपेश यांनी. आणि धावसंख्या झाली षटकाराच्या समाप्तीनंतर तब्बल 11 या धावसंख्येवर. तर तुम्ही पाहू शकता याच दरम्यान सन्माननीय व्यक्तिमत्वाचं आगमन झालेलं आहे. दत्तक गुरु सेवा मंडळ, एकता सेवा मंडळाचे अध्यक्ष मुंबईचे आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय व्यक्तिमत्व प्रकाश जांभळे साहेबांचं इथे आगमन झालं आहे. आणि प्रकाश साहेबांचं स्वागत देखील रुपेश यांनी षटकाराने केलं. तर वेलकम आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. दत्तगुरु एकता मंडळ मुंबईचे अध्यक्ष आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय व्यक्तिमत्व प्रकाशजी जांभळे साहेबांचं इथे आगमन झाले. तर सुस्वागतम आणि आयोजन कमिटीकडून तुमचं सहर्ष स्वागत.
प्रथमेश गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात. लेफ्ट हॅम सीमर आहेत, फास्टर आहेत थोडे. बघूयात त्यांच्यासमोर डावखुर हाताचा फलंदाज बॅटले. आता डावखुर हाताच्या फलंदाजा विरुद्ध डावखुर हाताच्या गोलंदाजाच्या विरोधात फुलटॉस चेंडू आहे आणि पंच चेक करतात आहे नो बॉल बिमरसाठी. तर चेक केला जाईल. तर वेलकम. तर चेक केला जाईल. बिमार आहे का नाही. नो बॉल आलेला आहे. नो +1 आणि धावा झाल्या धाव फलकावर आता 13 धावा. पहिला चेंडू फुलटॉस बिमार टाकण्यात आलेला आहे आणि चेंडू असेल फ्रीटचा बॉल समोरच्या दिशेने खेचून काढलाय. बॅट्समन सेफ असेल कारण फ्रीटचा बॉल या. पुन्हा एकदा इजा झाले फलंदाज रुपेश यांना. मागच्या सामन्यात देखील तेच झालं. रुपेश यांच्या पायाला वारंवार क्रॅम्प येतोय. क्रॅम्प आलेला आहे रुपेश यांच्या पायामध्ये आणि 1 ने धावसंख्या पुढे जात असताना 14 या आकड्यावर. पुन्हा एकदा तेच बॅट. या ठिकाणी मागच्या सामन्यामध्ये जे पराजित संघ झाला तो म्हणजे आमच्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये सामील झालेला आमचा संघ कोंडोसी पंचशील तांबेवाडी. या संघाला आम्ही विनंती करतो आपण या संघनायकांनी या ठिकाणी येऊन आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. दरम्यानच्या येतात या 2 धावा. ऑन साईडच्या दिशेने घेतलेला चांगला स्ट्रोक विशालच्या माध्यमातून. धावसंख्या 16. या षटकातील आतापर्यंत 2च चेंडू झालेले आहेत. धावा झाल्या 16. मेगा फायनलचं जर तिकीट हवं असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल. स्लॉट मधला चेंडू उडून दिलाय मिड विकेटच्या दिशेने आर पार सीमारेषा पार. षटकार. जुने चेंडू होते ते सर्वच आमच्या छोट्या खेळाडूंनी घेऊन गेलेले आहेत. तर बघा चेक करा जुना बॉल असेल तर. आहेत मिळालेत. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 22. पूर्णपणे एक नेत्रदीपक असा शॉट पाहायला मिळाला विशालच्या माध्यमातून. मागच्या सामन्यात देखील विशालने अशीच फलंदाजी केली. संघ थोडा अडचणीत होता तेव्हा देखील येऊन विस्फोटक फलंदाजी केली. यावेळी सोडून दिलाय चेंडू. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच आमच्याकडे वळतात आहे. येतोय वाईट बॉल. अवांतर धावसंख्येत 1 ने भर पडेल. त्याचप्रमाणे संघाच्या धावसंख्येत देखील 1 ने भर पडेल. धावसंख्या झाली आहे 23. या षटकातील फक्त 3 चेंडू झाले आतापर्यंत आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. म्हणजेच काय तर 9 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 9 चेंडूमध्ये 23 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय विशाल. आक्रमक झालेला आहे. फुल टॉस नो बॉल बिमर कॉल आणि चेंडू चाललाय लॉकस्टॉपच्या माध्यमातून. नो +4 पंजा.
गोलंदाजी करू शकत नाही कारण 2 बिमर या षटकामध्ये आलेले आहेत. त्यामुळे पंचांनी कॉल केलाय की तुम्ही आता गोलंदाजी करू शकत नाहीये. डीजे तीन चेंडू झाले 3 आणि धावसंख्या झाली ती तब्बल 28 या आकड्यावर. म्हणजे 9 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावर बिनबाद 28. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला लवकर फास्ट खेळा. 4:30 झाले. अजूनही यानंतर आम्हाला 2 सामने कव्हर करायचे आहेत. एक सेमीफायनल एक मेगा फायनल असे 2 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. प्रेक्षकांची अलोट गर्दी या सामना बघण्यासाठी. चालू असलेला सामना सेमीफायनल 1चा उपांत्य फेरीचा. यजमान संघ दत्तगुरू क्रिकेट क्लब उगवती ठोसरवाडी. आणि फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. लक्षात ठेवा फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. बॉलर स्टेप नाव रुपेश गोलंदाजीसाठी सज्ज. 3 चेंडू तुम्हाला हाताळायचे आहेत. सिद्धांत जरा खुश आहेत कारण धावा प्रचंड झालेल्या आहेत. 28 धावा झालेल्या आहेत. खराब चेंडू यावेळी डावी अशी सोडून जाणारा चेंडू बघताय तुम्ही. वाईट बॉल. प्रेशर झालेला आहे. मी तरी म्हणे पूर्णपणे प्रेशर आहे. आणि ज्या हे सामने असतात सेमीफायनल फायनल याच्यावर सर्वात जास्त प्रेशर असतो प्रत्येक खेळाडूवर. आणि प्रेशराला झुगारून जो चांगला खेळ खेळतो तोच खरा खेळाडू ठरतो. एक चांगला चेंडू यावेळी उचले घेणारा चेंडू होता. एक धाव मिळते बाईकच्या माध्यमातून. धावसंख्या 30. 10 चेंडूंचा खेळ समाप्त. उर्वरित 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया रुपेश त्याच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार पाहिलाय. आणि यावेळी विचारात पडलेत रुपेश. त्यांना असं वाटत होतं की चेंडू बाहेर चाललाय. चेंडूने उसळी देखील घेतली आहे पण येतोय तो डॉट बॉल. शेवटचा बॉल या षटकातील आणि दुसऱ्या ओव्हरचा देखील शेवटचा चेंडू. अंतिम बॉल. रुपेश ट्रॅकिंग एंडला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डावी अष्टी सोडून गेलाय चेंडू. पुन्हा एकदा मिळतो हा वाईट बॉल. वाईटच्या माध्यमातून स्कोअर कार्ड पुढे जात असताना 31 वर. गोलंदाजी मी तरी म्हणेन चांगली आहे पण दिशाहीन गोलंदाजी होते. स्वेर मारा जास्ती पाहायला मिळाला या सामन्यामध्ये. तब्बल आतापर्यंत 3 वाईट बॉल 2 नो बॉल पाहायला मिळालेत. शेवटचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि काय हॅमर केलाय. चेंडूला अक्षरशः उडवलाय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. दस्तक पे मस्तक षटकार.
प्रेक्षक तुम्ही बघता ते छोटे छोटे चिरंजीव देखील आलेले आहेत. चांगली बॅटिंग आतापर्यंत तरी दोन्ही फलंदाच्या माध्यमातून सर्वच्या सर्व छोटे खेळाडू उत्साहित आहे. षटकार लगावला रुपेशने, टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला. अजून एक चांगला फटका, टॉस केलाय, टेनिस बॉल आहे, स्वाभाविक आहे उसळी घेणार आणि चेंडू गेलाय वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार, चौकार. फलंदाज होतोय झेलबादच्या स्वरूपात बाद. व्हाईट बॉल, धावसंख्या पुढे जात असताना 42 वर. आकड्यावर चा बॉल, फुल टॉस आणि चुकीला माफी नाहीये, चेंडूला पाठवून दिले, नो प्लस, 6 धाव्यांसाठी षटकार. बिरकावून दिलाय, 50 धावा तर झाल्या आहेत, 50 कंप्लीट झाली आहे. बघूया 51 धावा होतात का. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील चालल्या आहेत, नाही तर 1 शॉट येते तर एकच धाव मिळेल. 50 कंप्लीट. एकदा जोरदार टाळ्या टीम दत्तगुरु क्रिकेट संघासाठी. 50 धावा कुठल्या आहेत आणि या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. तीन चेंडू शिल्लक आहेत, सॉरी माफ करा, नो बॉल होता. 3 चेंडू शिल्लक आहेत. मागचा चेंडू नो बॉल आणि यावेळी कॅचची संधी आहे आणि कॅच ड्रॉप होतोय. प्रेशर बघा किती आहे, मी तरी म्हणे पूर्णपणे प्रेशर आहे, पूर्णपणे प्रेशर आहे. यावेळी दडपण आलंय, फिल्डिंग चांगली होत नाहीये, गोलंदाजी चांगली होत नाही. धावा झाल्यात 51 आणि यावेळी चित्र बघा मैदानामध्ये जशी काय फायटिंग सुरू आहे. मैदानामध्ये फायनलसाठी फायटिंग सुरू आहे आणि मैदानाच्या आत वेगळीच फायटिंग सुरू आहे. मोठा फटका समोरच्या दिशेने घेतलाय आणि चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. आमच्या मान्यवरांना मानवंदना देत असताना येतोय सुपर षटकार.
आकड्यावर 18 चेंडूंचा खेळ समाप्त. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 61 डाव्यांची गरज. ठोक डीजे. निशाणा तुला किस आपण एक सत्कार करूया. आमच्या दत्तगुरू एकता सेवा मंडळाचे सन्माननीय सदस्य आणि आमचे दत्तगुरू क्रिकेट क्लब या मंडळाचे व्यवस्थापक गेले 22 ते 25 वर्ष ज्यांनी कामकाज पाहिले असे आमचे मार्गदर्शक कृष्णकांत केशव पांचाळ यांना मी विनंती करतो आपण सत्कार कक्षामध्ये यायचं आहे. आपला सत्कार आम्ही आमच्या दत्तगुरू क्रिकेट क्लब क्रिकेटच्या वतीनं आम्ही आपला सत्कार करू इच्छितो. आमच्या दत्तगुरू क्रिकेट क्लबचे सन्माननीय अष्टपैलू खेळाडू ओमकार ठोसर याला मी विनंती करतो आपण छोटू भाऊ यांचा आपण सत्कार करायचा आहे. तिकडे आहे ठेवलेला खाली खाली ठेवलेला तिकडे. त्याचप्रमाणे आम्हाला दत्तगुरू क्रिकेट क्लब ज्यावेळी दत्त जयंतीच्या उत्सवानिमित्त आम्ही ह्या स्पर्धा आम्ही गाव पातळीवरती आमच्या दत्तगुरू क्रीडा पटांगणावरती आम्ही राबवित होतो. त्या स्पर्धेसाठी आम्हाला यथोचित्त असं सहकार्य लाभणारे आमचे हे दोन्ही बंधू म्हणजे कृष्णकांत केशव पांचाळ आणि त्याचप्रमाणे त्यांचे वडील बंधू गणेश केशव पांचाळ यांना मी विनंती करतो आपण सत्कार कक्षामध्ये यायचा. आपलाही सत्कार आमच्या दत्तगुरू क्रिकेट क्लबच्या वतीनं आम्ही आपला सत्कार करू इच्छितो. आमचे सन्माननीय क्रिकेटपटू दत्तगुरू क्रिकेट क्लब उगवती ठोसरवाडीचे सन्माननीय क्रिकेटपटू अल्पेश जांभळे मी आपल्याला विनंती करतो आपण गणेश भाई यांचा आपण सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे दत्तगुरू एकता सेवा मंडळ आमच्या मुंबईचे अध्यक्ष आम्हाला वेळोवेळी आम्ही जे गोष्ट आम्ही त्यांच्या कानावरती टाकतो आणि ती गोष्ट आम्हाला सहजरित्या प्राप्त होते असे आमचे सन्माननीय अध्यक्ष प्रकाश विठोबा जांभळे आमच्या विनंतीला मान देऊन ह्या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचेही आम्ही दत्तगुरू क्रिकेट संघ उगवती ठोसरवाडी यांच्या वतीनं आम्ही आपले आभार मानतो. त्याचप्रमाणे या दत्तगुरू क्रिकेट क्लब चषकच्या या कार्यक्रमासाठी आम्हाला आमचे ज्यावेळी आम्ही दत्तगुरू क्रिकेट क्लब मंडळ दत्त जयंती उत्सवानिमित्त भरघोस अशा अनेक स्पर्धांचे आम्ही आयोजन करत होतो. त्या स्पर्धांचे सन्माननीय कार्यवाह या ठिकाणी आमच्या गावावरून ह्या कार्यक्रमासाठी ह्या ठिकाणी उपस्थित झाले ते म्हणजे आमचे शशिकांत नारायण पवार यांनाही मी विनंती करतो की आपण सत्कार कक्षामध्ये यायचं आहे. आपला यथोचित सत्कार आम्ही आमच्या दत्तगुरू क्रिकेट क्लब संघाच्या वतीनं आम्ही करू इच्छितो. सामन्याला सुरुवात तुम्ही पाहू शकतात 61 डाव्यांची गरज आणि नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. पंच आमच्याकडे वळतात आहे. येतोय तो व्हाईट बॉल. गगनगिरी वर्सेस रुद्र 11 या दोन्ही संघांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. शशिकांत नारायण पवार यांचा सत्कार आमचा
दत्तगुरू क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू कमलेश जांभळे मी आपल्याला विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते शशीदादा याचा आपण सत्कार करायचा आहे. ला चेंडू वाईड, त्यानंतर बॅटच्या टोला चेंडू लागतोय. फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना मिळते ती एक धाव. 61 धाव्यांचं लक्ष आहे 18 चेंडूमध्ये. पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर तुम्ही पाहिलं की एक धाव. अजूनही 17 चेंडू, 59 धाव्यांची गरज. धावा भरपूर आहेत, पण धाव्यांचा पाठलाग करावा लागेल. जर फायनलचं तिकीट जर तुम्हाला पाहिजे असेल, मेगा फायनल खेळायची असेल, याच दरम्यान मुख्य व्यासपीठावर एक शुभसन्मान होत असताना आमच्या प्रमुख मान्यवरांचा चांगली संकल्पना, चांगलं आयोजन नियोजन, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट फॉलो केलं आहे गोलंदाजाने आणि चेंडूला थोडासा मागे ठेवलं आहे. येतोय तो डॉट बॉल. डॉट बॉलने मी तरी म्हणेन प्रेशर क्रिएट होईल फलंदाजांवर. चांगली कामगिरी रुपेशच्या माध्यमातून राहिली. वैयक्तिक 25 धाव्यांची इनिंग केली, 17 धाव्याचं योगदान दिलं विशालने आणि एक भलं मोठं टार्गेट सेट केलं आहे. अजून एक चेंज ऑफ पेस, स्विंग अँड मिस, पूर्णपणे शांत ठेवलं आहे मी तरी म्हणेन फलंदाजाला. काय गोलंदाजी केले. पहिला चेंडू तुम्ही पाहिलात की लेग कट केला, यावेळी चेंडूला ऑफ स्पिन केलं आहे. म्हणजे वारंवार चेंडूला वेगवेगळ्या दिशेमध्ये चेंडू टाकण्याचं कामगिरी करत असताना गोलंदाज गणेश भजनी बुवा मी तरी म्हणेन. अजून एक चांगला चेंडू ब्लॉकरमध्ये टाकलेला चेंडू, सन्मान दिलाय. एकच धाव मिळाली आहे. खूप चांगली गोलंदाजी. धाव फलकावर फक्त 3. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. धावा झाल्या 3. मोठे फटके मारावे लागतील सामना जिंकायचा असेल तर. एकेरी दुहेरीने समीकरण बनणार नाहीये. समीकरणसाठी मोठ्या धावा कराव्या लागतील. आणि स्लॉटमधला चेंडू उडवलाय. बघूया, पूलचा फटका फसलाय आणि फलंदाज होतोय बाद. आणि उत्साह बघा आमच्या खेळाडूंचा आमच्या टीव्ही स्क्रीनवर. सर्वच खेळाडू आमचे तुम्हाला पाहायला मिळतात ते आनंद उत्सव साजरा करत असताना विकेट्स केल्यानंतर. आणि फलंदाज होतोय OUT आउट. छोट्या खेळाडूंचा तर ही लढाई गावाची नाही, ते लढाई प्रतिष्ठेची आहे, आपल्या वाडीची आहे. आणि आपली वाडी खेळते हे माहीत आहे, त्यामुळे त्यांना चेअरअप करतात आहे, त्यांचा उत्साह वाढवतात आहे. उगवती टोसर वाडी विरुद्ध चालू असलेला हा सामना तुम्ही पाहू शकतात. करमळकर वाडी पूर्णपणे डॉमिनेट केलं आहे मी तरी म्हणेन. शेवटचा बॉल आहे या षटकातील. धावा झाल्या धाव फलकावर 3. अजूनही धावा करायच्या आहेत त्या 58. समोरच्या दिशेने उडवलाय पुन्हा एकदा मिस्टर बिग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तोच आहे आणि फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅकचा दुसरा विकेटचा गणेशच्या नावावर. गिरी वर्सेस रुद्र 11 या दोन संघांच्या दरम्यान सेमीफायनल 2चा मुकाबला. पंढरी गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज संघाचा कर्णधार आहे. चांगली कामगिरी केली. मागच्या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार देखील मिळाला. फुलटॉस टर्न केल्या ऑनसाइडच्या दिशेने मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिकडे आहे, चुकी होणार नाही आणि फलंदाज होतोय बाद.
तुम्ही पाहू शकता गगनगिरी वर्सेस रुद्र 11 या दोन संघांच्या दरम्यान उपांत्य फेरी 2चा हा सामना. येतोय तो डॉट बॉल. नाणेफेकी संपन्न झाली आहे आणि टॉस जिंकलाय तो. गगनगिरी. तर गगनगिरी संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. विशालने थोडी घाई केली आहे. मी तरी म्हणेन धावा मिळतील 4-4 आणि षटकरने तर फारसा फरक पडणार नाहीये मी तरी म्हणेन. गगनगिरी संघ नाणेफेकी जिंकलाय. सेमीफायनल 2 ची ही लढत असणार आहे. आणि अजून एक चांगला झेल. तर याच वेळी एक कॅश प्राइज आमच्याकडे आलेलं आहे. ज्ञानेश्वर पवार साहेबांकडून मंगेश पांचाळ यांच्यासाठी कॅच पकडले त्याबद्दल 501 रुपयाचं कॅश प्राइज आले. तुमच्या जोरदार टाळ्या. तर मैदानात अशी आताशबाजी करू नका. तुमचा आनंद आहे. तुम्ही आनंद मैदानाच्या बाहेर खेळ करा. मैदानाच्या आत नको. कोणालाही इजा नको आहे. आत्तापर्यंत सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सामने सर्व सुरळीत चालू झालेले आहेत. तर कुठे गालबोट नको. आता अंतिम बॅट्समनने येतोय तो डॉट बॉल. आणि अशा प्रकारे पंच देखील थोडेसे आम्हाला दचकवत होते की वाईट बॉल आहे का. गगनगिरी संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. करमळकर वाडीने देखील तेच केलं होतं. नाणेफेकी जिंकली. फिल्डिंग करायचा निर्णय घेतला. अलगट आला कारण दत्तगुरू क्रिकेट क्लबने धावांचा पाऊस पाडला. तब्बल 60 धावा कुठल्या. आता बघूया. गगनगिरीने देखील तेच केलंय. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग घेतले आणि रुद्र 11 संघाला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. शेवटचं षटक घेऊन आलेले ते सौरभ. सात चेंडू रिलीज करायचे. पहिला चेंडू येतोय तो डॉट बॉल. सामन्यामध्ये पूर्णपणे पकड निर्माण केली आहे. मेगा फायनलमध्ये प्रवेश जवळपास निश्चित झालाय दत्तगुरू क्रिकेट क्लब या संघाचा. उगवती ठोसरवाडी. स्लॉटमधला चेंडू उडवलाय. कॅचची संधी आहे. मंगेश 500 मिळालेत. 1000 नाही मिळणार आहेत. थोडा आरामात या. घाई केले यावेळी मंगेशने. चांगला प्रयत्न आहे. सुरुवातीला पहिला झेल टाकला पण त्यानंतर खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय मंगेशने दिवसभरात. पहिला झेल त्याच्या हातातून सुटला पण त्यानंतर जवळपास 4 ते 5 झेल चांगले पकडलेत आणि यावेळी थोडीशी घाई केली. खराब बॉल. यावेळी तुम्ही पाहू शकतात पंचांचा योग्य डिसिजन. येतोय तो डॉट बॉल. तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फक्त 3 चेंडू तुम्हाला डिलिव्हर करायचे आहेत आणि थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करू शकतो संघ दत्तगुरू क्रिकेट क्लब ठोसरवाडी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक.
तुम्ही असे चेंडू टाकता ते वाईट बॉल, लागोपाठचे 2 चेंडू वाईट बॉल. धावा आत्ता झाल्यात त्या 10 दुहेरी अंकामध्ये तुम्ही पाहू शकतात. आणि अजूनही जिंकण्यासाठी 51 धावेची गरज आहे 2 चेंडूमध्ये. शॉर्ट पिच चेंडू उडवलाय मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. एकच धाव मिळेल. शेवटचा बॉल. अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज होतोय दत्त गुरु क्रिकेट क्लब यजमान संघ उगवती ठोसरवाडी मेगा फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. एक चेंडू दूर आणि पोहोचलाय मेगा फायनल मध्ये संघ दत्त गुरु क्रिकेट क्लब. बघा आमचे खेळाडू, उत्साह बघा. ठोक डीजे.